हा गॅस वाचवत नाही, हा माणसांना वाचवतो. वाचवण्याच्या कन्सेप्ट मध्ये वाचू नका. पुढा कुणाला एक प्रोडक्ट असं सांगू नका हा गॅस यूज म्हणजे गॅस वाचवतो. गॅस वाचवत नाही, हा गॅस सेव्हर नाही. गरज नाही गॅस सेव्हिंगची, आपल्याला माणसाला वाचवायचं. दिस इज अ लाईफ सेव्हिंग प्रोडक्ट. ओके, राईट. अच्छा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या प्रोडक्टची काय, याला डायल आहे समोर. ओके, याच्यावर खेळायचं नाही, याच्याबरोबर खेळायचं नाही. हा कशासाठी वापरायचा आहे, गॅस किती सिलेंडर मध्ये शिल्लक येते बघण्यासाठी. आपण ज्या वेळेला हे रेग्युलेटर सिलेंडरला लावणार, एकदा प्रेस केलं की गॅस त्यातून बाहेर यायला चालू होतो आणि कळती लेवल किती आहे. लाल पट्टा म्हणजे धोकादायक पातळी. भाजी झाली, आमटीचं काय करणं, भाकरी झाल्या, डाळ वगैरे सांगता येते. पिवळी पातळी फोन ना एजन्सीला सांगा, नंबर लावा. असं पिवळी पातळी. आणि हिरवी पातळी म्हणजे टाकीमध्ये गॅस आहे. सिंपल, हे एवढंच काम करतं. आता दुसरी गोष्ट, ह्याला ऑन ऑफ, जसं आपल्या रेग्युलेटरला ऑन ऑफ असतं तसंच याची ऍडजस्टमेंट सुद्धा बसवण्याची तशीच आहे. हा डायरेक्ट सिलेंडरला बसतो, रेग्युलेटर काढून टाकायचं नाही. रेग्युलेटर कंपल्सरी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सिलेंडरचा स्फोट कधीही होत नाही. खोटं कुणाशी बोलायचं नाही. आपण छाती ठोकून बिझनेस करतो. सिलेंडरचा, नुसत्या सिलेंडरचा कधी स्फोट होत नाही. जर समजा तुम्ही घरात हा सिलेंडर घेताना चेक केला होतंय का, तर सिलेंडरचा स्फोट कधी होणार नाही. ओके, सिलेंडरचा स्फोट कशामुळे होतो लक्षात ठेवा. आपण इथून पुढे ही यंत्रणा जी आहे रेग्युलेटरवर लावून, इथून पुढे ही जी यंत्रणा आहे शेगडी बंदर पर्यंत, तिथे स्फोट होण्याचा चान्स. म्हणजे त्याच्यामुळे, कारणामुळे तिथे लीक झाला, फायर पकडली, आग पकडली, मग हा बॉम्ब होणार. सुतळी, आपण सुतळीला आता बरोबर आहे नाही त्या तडजोड केली असते पुढच्या वर्षी होतो. हा, तर ते सुतळी बॉम्ब सारखं हे काम करणार. नुसता बॉम्ब कधी पेटत नाही. पेटत तुम्ही वाद काढून बघा पुढच्या दिवाळीला बघा. हा, त्याला वाद नसेल तर तो वाचत नाही, है ना. नुसता सिलेंडरचा स्फोट होत नाही, गव्हर्नमेंट अडकत नाही. त्यांनी योग्य प्रोडक्ट दिला आपल्याला. पण सिलेंडर पासून शेगडी पर्यंतची यंत्रणा आहे, त्यात जर बिघाड झाला, चूक झाली, तर मग ती वातीसारखं काम करणार आणि पेटणार आणि मग सिलेंडरचा स्फोट होणार. परवा ठाण्यामध्ये, परवा म्हणजे दोन का 3 आठवडे झाले असतील, तुम्ही ऐकलं असेल आज तक मध्ये 6 लोक सिलेंडरच्या स्फोटमुळे, नशीब त्यांचं चांगलं, जखमी झाले 6 लोक. काय म्हणतो सर, असं आमच्याकडे कधी झालेलं नाही. म्हणून बाबा आपण बोलू शकतो लोक. तर तुझ्याकडे असं काही झालं असतं तर मला तुला विकायची गरज आहे का काही. हा, तू तर लक्झरी लाईफस्टाईल जगणार ना. बरं जाऊ, लोक बोलून असं काय होईल असं वाटत नाही. पण गेल्यावर घेणार आहेस का, असं काही झाल्यावर तू प्रोडक्ट घेणार आहेस का. आपण मित्राला हक्काने बोलू शकतो की आपल्याला नाही लावून घरात काय आहे, काय करते, काय करत नाही, तुला वाचवतो. हा, तुझा जीव वाचवतो. कसं बहिणीला आपण हक्काने सांगू शकतो, बहिणीला आपण हक्काने सांगणार नाही. हे बसावा तुझ्या घरात पाहिजे. घरात म्हणजे शोकेस मध्ये ठेवू नको, सिलेंडरवर लाव. बरोबर, आपण हक्काने सांगणार, राईट. ही आपली लोक आहेत. आता काय करणार आपण लक्षात घ्या. हे लावा, हे लावा. हा घ्या, तुमचा बर्थडे करा. हॅपी बर्थडे टू यू. जिथे जिथे बर्थडे करणार ना गॅस घेऊन जा. आपण मेणबत्ती विसरलो असं आला, दिसतोय का, दिसतोय का. लाईट बंद करू, नाही दिसतंय हो. माझा चेहरा दिसणार नाही शूटिंग मध्ये. अशाही सगळीकडे अंधारातच त्यात आमचा उजेड आहे की नाही. कालचा एकच कालवटीचा हॉल जरा चांगला होता. मी आज सकाळी क्लिप बघत होतो, अरे वा शूटिंग चांगलं आहे, ही टीव्ही विकता येईल. अगोदरच्या टीव्ही मध्ये नाही आता काही बात नाही. आपण उजेड जाण्याचं काम करतो कारण आपल्याला अंदाज राहावं लागतो, राईट. आता मी काय करणार आहे, काढू काढू इकडे जातो काढू का तुम्ही करताय, तुम्ही
असं विमानामध्ये दाखवतात पेंट मारला. तुमची प्रॅक्टिस झाली का? आता रामोजीला परत जायचं बॅकअप. काय केलं आपण? रेग्युलेटर आणि गॅस फ्यूज एकत्र, आणि रेग्युलेटर गॅस फ्यूजला बसवला. गॅस फ्यूज कुठे बसवला? शेगडीला बसवला आपण, राईट? चालू करा, तुम्ही चालू करा. चालू आहे बरोबर. काय केलं आपण? रेग्युलेटर बसवला, गॅस फ्यूज बसवला, गॅस फ्यूज शेगडीला बसवला, गॅस फ्यूज ऑन केला, रेग्युलेटर ऑन केला. चालू करा. चालू झाला नाही. आता हा जो डायल आहे, जोपर्यंत तुम्ही डायल दाबत नाही, मीटर त्याचं दाबत नाही, काटाचा असतो ना मीटर, तो दाबत नाही, तोपर्यंत गॅस पुढे येत नाही. हा बऱ्यापैकी गॅस आला. हे लक्षात घ्या, रेग्युलेटर ऑन असला, गॅस स्विच ऑन असला तरी जोपर्यंत दाबत नाही तोपर्यंत गॅस बाहेर पडत नाही. उपसा माझ्याकडे आगळवायचं. आलाय का? येणार नाही जोपर्यंत तुम्ही प्रेस करत नाही. पर टाइम हो आ गया. हा काय काम करतो, कसं काम करतो, टेक्निक फक्त समजून घ्या. गॅस फ्यूज फार सोपं आहे. सिलेंडर मध्ये काहीतरी प्रेशर आहे, बरोबर? एक दाब आहे आतमध्ये, प्रेशर आहे ना, बरोबर? फुग्यासारखं, राईट? दाब आहे. त्यानंतर या शेगडीमध्ये जी डिझाईन आहे ना बर्नरची, त्याची जी छिद्र आहेत, होल्स आहेत, त्याच्यामधून एका प्रेशरने गॅस बाहेर पडतो, बरोबर? आपण झाडाला पाणी लावताना टाईप देतो हातात, वेगवेगळ्या प्रेशर आपण निर्माण करू शकतो, बरोबर? पोटाच्या आधारावर, राईट? तसं या शेगडीची डिझाईन आहे, ह्या बर्नरची डिझाईन आहे, त्याचं प्रेशर डिझाईन करून ती शेगडी डिझाईन केली, राईट? ओके? म्हणजे झाड लागण्यासाठी जो प्रेशर लागतो ना, त्याप्रमाणे त्याचा बर्नर डिझाईन केला. सिंपल. शेगडी सिलेंडर मधलं प्रेशर, हे प्रेशर डिझाईन केलंय. त्यामुळे ISI मार्क आपण बघतो. या दोन प्रेशरच्या व्यतिरिक्त प्रेशर जर डेव्हलप झालं, या दोन प्रेशरच्या व्यतिरिक्त जर प्रेशर या नळकाठीमध्ये, या नळीमध्ये, या ट्यूब मधून कुठेही पुढे डेव्हलप झालं तर गॅस फ्यूज काम करतो, म्हणजे ऑफ करतो, गॅसचा सप्लाय थांबवतो. काय करतो? गॅसचा सप्लाय बंद केला, वात काढून टाकली, आग लागेल, बॉम्ब फुटेल, वात काढून टाकायचं काम हा गॅस फ्यूज करतो. लक्षात घ्या. आता माझ्याकडे थोडंसं बारकाईने बघा मी डेमो कसा देतोय. तुम्ही रेग्युलेटर लावला, गॅस फ्यूज लावला आणि सिलेंडर लावला, ठीक आहे? इकडे तुम्ही लावलेला आहे. आता तुम्ही जाणा, आता माझ्या नजरेकडे बघा, मी जी ऍक्टिव्हिटी करतोय तुम्हाला करायची आहे. सुरुवातीला म्हणता हे बारकाईने करणार, तुम्ही बारकाईने करणार का? कारण सुरुवातीला थोडासा गडबड होऊ शकते. नवीनच आपण गॅस फ्यूज ना, मी पण पहिल्यांदा माझी फाटली होती, त्यामुळे प्रॉब्लेम चालला तर बरं, त्याच वेळेला खरं का? पहिल्यांदा शंका बरोबर आले. पहिल्यांदाच आपण डेमो देतोय, ते जर तोच पीसमध्ये प्रॉब्लेम असला तर गॅस फ्यूजची कन्सेप्टच अजून आपल्याला कळली नव्हती. त्यामुळे गॅस फ्यूज हा ऍक्च्युअल सेफ्टी आहे, म्हणजे हा असल्यावर टेन्शनचं कामच नाही, पण हा लावलाय म्हणून टेन्शन आलं सुरुवातीला. आता माझी नजर बघा, काय केलं मी? परत बघायचं. काय केलं? काय केलं? गॅसचा सप्लाय चालू केला, शेगडी चालू आहे, बर्नर चालू आहे. ओके? पाईप उपसली, की नुसती नजर मारली काट्यावर, ह्या काट्यावर. परत बघा, परत बघा. समजणार? आता का हे गॅरंटी मला माहिती की तो 0 वर काटा जाणार, म्हणजे सप्लाय बंद करणार आहे मला माहिती आहे, पण तरी तिकडे बघणं गरजेचं आहे.
अटेंड केली किंवा लोकांना घरी बोलवलं डेमोसाठी, ते कुतूहल आहे, उत्सुकता आहे. तुम्हाला पण उत्सुकता आहे, त्यांना पण उत्सुकता, काय होतंय. तुम्ही 4-4 वेळा करून दाखवा. मग काही लोक पहिली लांब उभी राहतात. मग असं नाही म्हणत का, मग जर 2 पावलं पुढे, मग अजून 2 पावलं पुढे, असे हळूहळू पुढे जा. आणि मग बरीच मंडळी इथे येणार आणि तुम्ही ते उपासणार, बरोबर. तुम्ही ट्यूब उपासणार आणि कुठे धरणार, मेणबत्तीजवळ धरणार आणि त्यात पाटलिंबाई असणार किंवा पवारबाई असणार, ते कोणी पण असेल, पाटील कोल्हापूर पाटीलला म्हणतो, तो रडणारे बाबा असणार. बस ओके, रडणारे मॅडम असणार आणि त्या रडणारे मॅडम हे आमच्याकडचं दिलेलं सिलेंडर आहे ना, किती गॅस रडणारे पहिले कळलं पाहिजे डॉक्टर साहेब केस राहतील का. असं जर समजा मी अशी ट्यूब जर समजा लावली तिथे आणि इथे त्यांनी मेणबत्ती धरली, हॅपी बर्थडे आताच केला, परत पुढे काहीच नसणार, पुढच्या बर्थडेला काहीच नाही. समजले अरे वा. तर ताई का बघायची, तिथे तुम्ही किडा करू नये, स्पष्ट सांगतो. त्यांची उत्सुकता आहे. आता त्या पॅट्रिक मॅडमला काही माहिती नाहीये की असं करायचं नसतं. आता ते म्हणतात खरंच दाखवतं का बघू जरा, समजलं. ज्या वेळेला तुम्ही हे प्रेस करता त्याच वेळेला गॅस बाहेर पडतो. आता याचं दाबाचं प्रेशर आहे ना, हे वेगळं आहे, म्हणजे दाब जो आहे तो वेगळा आहे आणि इथला बर्नर मधला दाब वेगळा आहे. आता हा सेन्स केला बरोबर आहे, दाबून ठेवलं तर गॅस येत राहणार. कुणाचा सिलेंडर मास्टर दाबून समजला. तर ज्या वेळेला प्रेस करणं त्याच वेळेला म्हणजे इट इज वर्किंग. सुरुवातीला डेमो करताना फक्त नजर मारायची एकदा आणि प्रत्येकाला सांगायचं की इकडे बघा, इकडे बघू नका, इकडे उभं राहू नका. आधी तर कोणी येत नाही जवळ, पण नंतर एकदा तुमचा कॉन्फिडन्स बघितला की लोक तिथे येतात, मग म्हणणार किती गॅस कसा दिसतो, त्यावेळेस तुम्ही गणपती लावणार. गणपती लावता त्यांनी कळलं, तुम्हाला कळलं का, तुम्हाला विचारून एवढा वेळ सांगतो माझी नजर बघा, तरी तुम्हाला सांगता आलं की मी काय केलं. एवढं सहज होणार तुमच्याकडं. भरपूर इझी विकू शकता प्रोडक्ट. मी नवरा बायका एकत्र असताना हा प्रोडक्ट घेऊन जातो घरी. काय बोलतो, जो अपने बीवी से करे प्यार, गैस भी उसको कैसे करेगा.